कर्म प्रधान विश्वर चिराखा, जो जस करे तो तस फल जागा महाराज। ही मुळात भूमीच कर्मभूमी आहे आणि प्रियव्रत राजाला ब्रह्मदेवाने स्वयंभूने सांगितलं, बाळा संसार वाईट नाही, संसाराविषयी असत्य वाईट आहे आणि जोपर्यंत जीवनामध्ये पूर्ण वैराग्य उत्पन्न होत नाही तोपर्यंत संसाराचा कर्माचा त्याग करू नये, हा उपदेश केला। आणि तेव्हा प्रियव्रतांचं लग्न झालं, त्यांना पुत्र झाला आग्नेंद्र। आग्नेंद्रांना पुन्हा पुत्र झाला, त्यांचं नाव नाभिराजे। नाभिराजांचं लग्न मेरुदेवी सोबत झालं। लग्न होऊन बरेच वर्ष झाले, मात्र नाभिराजाला संतती होत नव्हती। तेव्हा ऋषी मुनींनी यत्न केले, तेव्हा भगवान प्रगट झाले। आणि तेव्हा नाभिराजा म्हणाले, प्रभू आपल्यासारखाच पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा। भगवान म्हणले, माझ्यासारखा मीच आहे म्हणले, मीच तुमच्या पोटी जन्माला येतो। आणि तेव्हा नाभिराजाच्या पोटी स्वतः भगवंत ऋषभदेवाच्या रूपामध्ये प्रगट झाले। अष्टमो मेरु दिव्या नाभिर्जात उरुक्रमा, नाभिराजा आणि मेरुदेवी यांच्या उदरी भगवंत ऋषभदेवाच्या रूपामध्ये प्रगट झाले। आता हे खरंच भगवंत आहेत का? म्हणून इंद्रदेवाने परीक्षा घेतली। 12 वर्ष त्या राज्यामध्ये पाऊसच पडला नाही। तेव्हा ऋषभदेवाने स्वसामर्थ्याने प्रजा सुखी ठेवली, प्रजेचं पोषण केलं। आणि मग इंद्रदेवाला समजलं की साक्षात भगवंत आहेत। तेव्हा इंद्रदेवांनी आपली जयंती नावाची कन्या ऋषभदेवांना दिली आणि जयंती पासून ऋषभदेवांना 100 पुत्र झाले। कारण तो जो काळ होता ना, तो काळ होता प्रजा उत्पन्न करण्याचा। कारण काही काळामध्ये प्रजा वाढवायची असते आणि काही काळामध्ये प्रजा कमी करायची असते। आताचा जो काळ आहे ना, हा काळ आहे प्रजा कमी करण्याचा। हम दो हमारे दो। मात्र तो जो काळ होता ना, तो काळ होता प्रजा वाढवण्याचा। 100 पुत्र झाले ऋषभदेवांना। 100 झाले म्हणजे ते काय असे लचेपच नव्हते बरं महाराज। मुर्गी के पोते घणो, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटाबाट, असे नव्हते। 100ला 100 अधिकारी पुत्र झाले। 81 जण कर्ममार्गी झाले, म्हणजे संसारिक झाले। 9 जण 9 द्वीपाचे अधिपती झाले आणि 9 जण योगी झाले। कवी हरी अंतरक्ष प्रबुद्ध पिंपलायन आविर्होत्र दुर्मिळ चमसानी करभाषण, हे 9 योगी झाले। आणि एक जो होता ना शिल्लक, तो या राष्ट्राचा सम्राट झाला, त्यांचं नाव भरत। आणि ऋषभदेवांनी आपल्या मुलांना शालेय शिक्षणाबरोबर महाराज संस्कारही दिले। आणि ही काळाची गरज आहे बरं। आई वडिलांनी शालेय शिक्षणाबरोबर आपल्या मुलांना धर्म आणि नीतीचे संस्कारही दिले पाहिजे। नाहीतर काही काही माता पिता अशा आहेत महाराज, बालपणी जर मुलगा जरा आगाव असला ना तर काय म्हणतात, आता आमचा मुलगा महाराज आम्हाला विष्णू महाराजांच्या समस्येमध्ये टाकायचा आहे। आता महाराज जे वय आई वडिलांकडे हट्ट करण्याचं, आई वडिलांकडे मागण्याचं वय, आणि अशा वयामध्ये त्या मुलांना समस्येमध्ये टाकले जाते। आणि पुन्हा तेच आई वडील त्या मुलाकडून म्हातारपणामध्ये सेवेची अपेक्षा करतात, पुन्हा त्याच्याकडून ते होत नाही। म्हणून जोपर्यंत मुलं लहान आहेत ना,
तोपर्यंत आई वडिलांनी त्याच्यावर शालेय शिक्षणाबरोबर योग्य संस्कार दिले पाहिजे. महाराज शहरामध्ये तर फार वाईट परिस्थिती आहे बरं. खेड्यामध्ये तसा विषय नाही आजपर्यंत. मात्र शहरामध्ये त्या मुलाची आणि वडिलांची भेट फक्त सुट्टीच्या दिवशी होते. कारण आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये जो संवाद व्हायला पाहिजे ना, तो होत नाही. कारण मुलगा जातो सकाळी पहाटे 5 ला उठून ट्युशनला, वडील 7 ला उठतात, स्नान करतात, जेवण करतात, 9 ला ऑफिसला निघून जातात. मुलगा पुन्हा 5 ला ट्युशनहून येतो, रात्री जेवण करतो, 8 वाजता झोपतो, वडील 9 ला येतात. आणि मग संडेच्या दिवशी तो मुलगा त्या मम्मीला म्हणतो, मम्मी हे माझे कोण आहे? तेव्हा मम्मी म्हणते, बाळा हे तुझे संडे फादर आहेत. म्हणून आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद महाराज, चर्चा झाली पाहिजे. संवाद ती सध्याच्या काळामध्ये होत नाही. आता मी एक वेळा आळंदीमध्ये असताना एका मोठ्याच्या घरी माझा मित्र होता. तो म्हणला, महाराज चला आमच्या घरी जाऊ. त्याच्या बरोबर गेलो. आता पायऱ्या चढत आम्ही वर निघालो असताना त्याच्या रूम कडे एक ग्रस्त वरून खाली आले. तो मुलगा मला म्हणला, महाराज आता जे गेले त्यांना ओळखलं का? मी म्हणलं नाही. म्हणला, महाराज ते माझे वडील होते. मी म्हणलं, अरे वडिलांचे आणि माझ्या परिचय करून द्यायचा ना. तो म्हणला, महाराज 12 वर्ष झालं मी माझ्या वडिलांना बोलतच नाही. ही परिस्थिती महाराज आज सध्या चालू आहे बरं. किंवा आता मागेच आपल्या अमोदपूरचं उदाहरण आहे. आई वडिलांनी लहानपणीपासून शिकवून महाराज मुले मोठे केले, पदवीधर केले, अमेरिकेला गेले महाराज. त्याने तिकडे उद्योग केला आणि आई वडील ते वृद्धाश्रमात मेले. आणि त्यांनी पत्र पाठवलं, काय खर्च लागेल ते सांगा, आम्ही इकडून पाठवतो. ही सध्याची परिस्थिती कशामुळे आहे? तर बालपणी आई वडिलांचा आणि मुलामध्ये जो संवाद झाला पाहिजे आणि शालेय शिक्षणाबरोबर जे संस्कार दिले पाहिजे ना, ते सध्याच्या काळामध्ये होत नाहीत. म्हणून ऋषभ देवांनी आपल्या मुलांना शालेय शिक्षणाबरोबर संस्कारही दिले आणि सांगितलं, बाळा आता तुम्हाला मी धर्म नीती सर्व सांगितले आहे. कारण ते माता पिता त्या मुलाचे शत्रू आहेत की जे आपल्या मुलांना योग्य संस्कार करत नाहीत. आणि मी तुम्हाला योग्य संस्कार दिले आहेत, योग्य मार्गदर्शन केलं आहे. जर काही अडचण आली ना, तर भरत माझ्या ठिकाणी आहे म्हणजे ज्येष्ठ पुत्र, तुमचा ज्येष्ठ बंधू. आणि मी आता वनाकडे निघालो. आणि ऋषभदेव वनाकडे निघाले. महाराज सर्व सिद्ध्या प्राप्त होत्या. मात्र एकाही सिद्धेचा ऋषभदेवाने प्रयोग केला नाही. आणि वनाकडे निघाले. असं सांगतात की मनुष्याने कमीत कमी एक तरी जन्म भगवंताच्या प्राप्ती करता द्यावा महाराज. एक तरी जन्म. कारण मुळात हा जो देह आहे ना, मुळात हा देहच भगवंताच्या प्राप्ती करता मिळाला आहे. कारण याच देहाने भगवंताचं भजन होतं बरं. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. मात्र काही काही काय म्हणतात महाराज, मनुष्य जन्म मिळाला आहे, आम्हाला काय खायचं ते खाऊ द्या, काय प्यायचं ते पिऊ द्या, आम्हाला बंधन कशाला घालता. हे पहा, मनुष्य जन्म केवळ खाण्याकरता, पिण्याकरता, सुखाकरता, भोगाकरता प्राप्त झाला नाही. कारण जे सुख आपणाला गुलाबजामुन खाण्यामध्ये आहे ना, बालुशाही खाण्यामध्ये आहे ना, ते सुख महाराज, तोच आनंद डुकरांना विष्ठा खाण्यामध्ये आहे.
आपल्याला स्पर्शाचं सुख आहे ना, तेच पशूंनाही आहे ना. आणि हा जन्म केवळ भोग भोगण्याकरता नाही महाराज, कारण याच देहाची निर्मिती भगवंताने त्याच्या प्राप्ती करता केली आहे. देवे दिला देह, देवे दिला देह